नमस्कार मंडळी. अरण्य ऋषी मारुती चिदंपल्लींच्या लेखणीतनं उतरलेलं एक अप्रतिम पुस्तक पक्षी जाय दिगंतरा. ठरल्याप्रमाणे निळावंती हा भाग घेऊन आले. ऐकूया तर. ऋग्वेदातल्या रुचेनं सुरुवात होते. इह ब्रवीतु य इमंग वेदा स्यवामस्य निहितं पदम वेहे. अर्थात परमेश्वर रूपी सुंदर पक्षाचं गूढरम्य रूप ज्या कुणास ठाऊक असेल त्यानं ते मला सांगावं. पालघाट, मलबार, जुलै 1962 ते नोव्हेंबर 1962. टुफू सेज, ब्युटिफुल गर्ल्स गॅदर्ड किंगफिशर फेदर्स फॉर स्प्रिंग गिफ्ट्स. बाहेर रिमझिम वर्षत आहे. पर्वतमालांवरून हळुवार जाणाऱ्या मेघात सारी वनश्री लपली आहे. खिडकीजवळ वेताच्या खुर्चीवर बसून या दृश्याकडे पाहत बसले. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याची गार झुळूक शरीरावर रोमांच उभे करीत आहे. मी पुस्तक उघडलं तर त्यात निळी जांभळी मुलायम पिसं. तुमच्याबरोबर पक्षी दर्शनाकरता भटकताना ही मी गोळा केली होती. टुफू सेज, बिलेटेड स्वॅलोज इन कूलिंग ऑटम स्टिल फ्लिट टू अँड फ्रो. सकाळच्या धुक्यात बागेतील हिरवळीवर वेताची खुर्ची टाकून बसते. फुलं कशी फुलतात हे तासनतास पाहते आणि संध्याकाळी ती कशी मिटतात ते. अतिशय चपळ पाकोळ्या माझ्याभोवती कशा पिंगा घालतायत. ली हो सेज, ग्रेसफुल स्प्रिंग्स विलो आर एनक्लोज्ड इन येलो मिस्ट. सुंदर आणि आरसपानी जलाशयाचा काठ विलो वृक्षांनी रेखलाय. जणू गंधर्व नगरीतल्या नाजूक कटीच्या अप्सराच त्या. मंद वायुलहरींबरोबर त्यावर हिरव्या पाचूचे नाजूक तरंग उठतायत. पिवळे जर्द हरिद्रव पक्षी लवचिक फांद्यांतून सुस्वर गातायत. पाठशिवणीचा खेळ खेळतायत. त्यांचं लोभस आणि देखणं प्रतिबिंब पाण्यात पडलंय. तित्तीर पक्षाच्या सुंदर पंखांसारखे दिवस आणि रात्री. जलाशयावर हळुवार ओणवलेल्या वेताच्या बेटाच्या चांदण्यात दिसत असलेल्या सावल्या मन वेधून घेतात. टुफू सेज, सन माय बॅक इन द शाईन ऑफ बॅम्बू बुक्स पिक अप द पाईन कोन्स ड्रॉप्ड बाय द विंड. आज फादर सेंट पा यांच्याकडे गेले होते. ते इथंच थोड्या अंतरावर राहतात. त्यांचं घर मातीचं आहे. मोठमोठ्या बंगल्यांपेक्षा मला त्यांचं घर फार आवडतं. बांबूच्या भिंतींवर माती, भाताचा तस आणि गवताच्या मिश्रणाचा गिलावा दिलाय. दारं आणि खिडक्या वेताच्या आहेत. भिंतींवर देवदार, पर्वतातली खेडी, तिकडे जाणारे वेड्या वाकड्या वळणाचे रस्ते, करकोचे हरणं, अशाच एका थंडीचा देखावा आणि वैशाख वणव्याचं दृश्य चितारलंय. त्यांच्याकडे हजारो अमूल्य ग्रंथांचा आणि संस्कृत हस्तलिखितांचा संग्रह आहे. चंदन अगरूचा म्हणजे उदाचा गंध दरवळलेला असतो. फादर खिडकीजवळ खुर्चीत बसून ग्रंथ वाचण्यात मग्न आहेत. त्यांची राहणी साधी, पण त्यांच्या इतका सुखी कुणी नसावा. आज ते उत्तर रामचरित वाचत आहेत. सध्या काही संस्कृत ग्रंथांचा ते इंग्रजी भाषेत अनुवाद करतायत. ली हाव कू सेज, आय कॅन सी नथिंग बट ग्रीन हिल्स अँड ब्लू वॉटर, सायप्रसेस अँड पाईन ट्रीज. फादरचा छंद जगावेगळा आहे. निळं आभाळ, पर्वतमाला, अरण्य, विस्तीर्ण जलाशय, त्यांना निसर्गाचे उघडे ग्रंथच वाटतात. कंटाळा आला की ते पर्वतात निघून जातात. तसं काही ठरवून जात नाहीत. कधी गेले तर 1-2 मैल, नाहीतर कित्येक मैल चालत जातात. जिथं मन आनंदी राहील तिथं थांबतात. हिवाळ्यात ते प्रूनची फुलं पाहायला जातील. धुक्यात क्रिसॅंथममची फुलं कुरवाळतील. पावसात ऑर्किडची नाजूक फुलं न्याहाळतील. वेळूच्या निळ्या हिरव्या शेंड्याचं वाऱ्याशी चाललेलं हितगुज ऐकत नायलॉनच्या राहुटीत झोपी जातील. हॅन यू सेज, नीटली कॉम्पोज्ड लाईक अ पिक्चर, कर्ली लाईक एन्शंट स्क्रिप्ट, कॉन्स्टलेटेड लाईक स्टार्स.
आप्पा गेला आठवडाभर सारखं लिहित आहेत. लिहिताना तिथं कारणाशिवाय फिरकायचं नाही, बोलावयाचं तर मुळीच नाही. चंदनाचा धूप करून आप्पांच्या अभ्यासिकेत ठेवला. सारं वातावरण सुगंधानं दरवळलं होतं. संध्याकाळची वेळ असल्यानं मी त्यांच्यासाठी चहाच्या तयारीला लागले. इतक्यात फादरही आले. त्यांना एखाद्या संस्कृत श्लोकाचा नीट अर्थ लागत नसला की ते अशा वेळी येऊन आप्पांबरोबर तासनतास बोलत असतात. अशा कातरवेळी सारंगागाराकडे म्हणजे हॅरॉनरीकडे उडत जाणाऱ्या बगळ्यांच्या पातीकडे माझं सारं ध्यान लागतं. रविबिंब कुठं गेलं? चंद्रतारे कुठे गेले? ग्रहमान पाहण्यासाठी होराशास्त्रज्ञ रेघा काढतो ना, त्याप्रमाणे आकाशाच्या पटावर बगळ्यांच्या रांगांनी काळ रेघा ओढतोय. आणि चहाचे घोट घेत घेत सुरू वृक्षातून वाहणाऱ्या वाऱ्याचा साद ऐकत ते दोघं दूर दूर खिडकीतून कुठंतरी पाहतायत. उमर खयाम सेज, "द बर्ड ऑफ टाईम हॅज बट अ लिटल वे. The bird of time has but a little way to fly, and lo, the bird is on the wing." आप्पा रोज भल्या पहाटे उठतात. दिव्याची मंद रत्नकीळ प्रभा ग्रंथावर पडलेली असते. चोहो बाजूला ग्रह नक्षत्रांनी नटलेली छाया, संमिश्र शांत अशी वनश्री. एखाद्या प्राचीन हस्तलिखितातील लिपीचं तेज एकाएकी नाहीसं होऊ लागावं ना, तसं आप्पांकडे पाहिल्यावर आताशा वाटू लागलंय. इतक्यात मंदिरातून घंटेचा आनंददायी आवाज ऐकू येतो. एखाद्या खोल विहिरीच्या तळातून यावा तसा. बाहेर पक्ष्यांचं नादब्रह्म सुरू होतं. पाखरांची ती पहिली गोड किलबिल. पंखात विसावलेल्या सानुल्या चोची, अर्धवट पसरलेले पंख, किती अद्भुत आणि निस्तब्ध. एकामागून एक त्यांचे स्वर लागत आणि अशा वेळी पडल्या पडल्या त्यांची गाणी ऐकण्यासारखं दुसरं सुख नाही. पण असे क्षण आता जीवनात किती राहिलेत. चेंग ते हुई सेज, "द बांबूज आउटसाइड द विंडो रसल देअर एमराल्ड टॉप्स." आप्पांबरोबर फिरायला बाहेर निघाले. वाटेतच फादरचं घर आहे. घरापुढच्या बागेत ते बांबूची रोपं लावताना दिसले. त्यांनी शेकडो वृक्षांची अर्थात बोन्सायची जोपासना गेल्या कित्येक वर्षांपासून केली आहे. अगदी हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत आढळून येणारे वृक्ष इथे वामनरूप घेऊन उभे आहेत. त्यांचं म्हणणं असं की प्राचीन काळी धन्वंतरीच्या प्रयोगशाळेत लक्षावधी औषधी बटुवृक्ष होते. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना ते या वृक्षांच्या नमुन्यांवरून शिकवत असत. आता मला देखील अनेक झाडांची नावं परिचित झाली आहेत. प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या तुमच्या ग्रंथांचं हस्तलिखित त्यांच्या टेबलावर होतं. त्यावर पेन्सिलीनं निळ्या तांबड्या खुणा केल्या होत्या. त्यांचं म्हणणं असं आहे की पक्ष्यांवरचा हा ग्रंथ फारच सुंदर होईल. पक्ष्यांच्या स्थलांतराच्या अभ्यासासाठी तुम्हाला तिबेटला जावं लागेल काय? मा ची युआन सेज, "Who is playing this secret melody and pouring out her sorrows thus?" पावसानं सारी वनश्री न्हावून निघाली. मेघ घुणघुणतात, वारा रुणझुणतो, कुणीतरी दूर पुरिया रागात वेणू वाजवतंय. आकाशातून बगळे धरित्रीकडे झेपावत आहेत. पर्वताच्या शिखरावर हलके फुलके मेघ टेकले आहेत. फादरनी हाती घेतलेला मेघदूताचा अनुवाद आता थोड्याच दिवसात पूर्ण होईल. कालिदासानं मेघदूतात मानव आणि पक्षी यांच्या आनंददायी संबंधांचं किती सुरेख वर्णन केलंय. एमर्सन सेज, "In the woods we return to reason and faith." फादरची जन्मभूमी स्वित्झर्लंड आहे. पृथ्वीवरला तो दुसरा स्वर्गच. त्यामुळंच की काय त्यांना पर्वतात राहणं फार आवडतं. शहरापेक्षा पर्वतामध्ये राहण्यात पुढील 7 प्रकारचे फायदे आहेत असं त्यांचं म्हणणं. पहिला, अनाहूत पाहुण्यांचा त्रास नाही. दुसरा, बरोबर वा चुकीबद्दल वाद नाही. तिसरा, संपत्तीबद्दल भांडण नाही. चौथा, सैतानी वृत्तीच्या माणसांशी संबंध नाही.
5. लेख लिहिण्याबाबत संपादकांचा आग्रह नाही. 6. थोरा मोठ्यांची निंदा नाही. आणि 7. घड्याळाचं बंधन नाही. फादरना ज्ञानभिक्षू म्हणावं लागेल. तिबेटच्या संस्कृत विद्यापीठातून त्यांनी अतिप्राचीन संस्कृतमधील अनेक हस्तलिखितांचा अभ्यास केला. काहींच्या प्रती आपल्या सुंदर हस्ताक्षरात लिहून आणल्या. वेट्टियार, पालघाट, नोव्हेंबर 1962. विलियम रॉवन, द रिडल ऑफ मायग्रेशन, सेज, होमिंग इज अ रिटर्न टू अ प्लेस ऑलरेडी फॅमिलियर. मी रोज ब्राह्ममुहूर्तावर उठते. तारे कलवित पक्षाच्या पंखांसारखे धूसर होऊ लागतात. पक्ष्यांचं संगीत, दिव्य संगीत ऐकू येतं. सारं आकाश आणि वनोपवन त्यांच्या नित्य नवीन आगळ्या सुस्वर गीतांनी भरून जातात. हेमंतात पहाटेपूर्वीच्या काळोखात आकाशमार्गानं वेगात जाणाऱ्या वन्य बदकांच्या अकस्मात येणाऱ्या स्वरांची विलक्षण मोहिनी घडते. पक्ष्यांच्या हंगामी पर्यटनात हे प्राणीशास्त्रातलं मोठं कोडच आहे. तुम्ही लिहित असलेल्या प्रबंधाचा विषय हाच ना? नुकतीच थंडी सुरू होतीये. अशा वेळी इथलं निसर्गाचं लावण्य फार मोठं. इथून 10 मैलांवरच पक्षी अभयारण्य आहे. देशोदेशीचे पक्षी हिमालय पार करून आता इथं येऊ लागतील. तुमचा हा आवडता विषय. तुम्ही इथं याल का? वॅटसन सेज, and I know not to this day whether guest or captive. प्रथम कोचीला यायचं, मग तिथून वेट्टियारला बस आहे. वेट्टियारला तुम्ही उतरायचं, मी तुम्हाला घ्यायला येईन. वेट्टियारला माझी मावशी आहे. तिथं मावशीच्या लवंग, वेलदोडे, लेमनग्रास, नारळ, पोफळीच्या बागा आहेत. ती जागा फार सुंदर आहे. तुम्हालाही ती आवडेलच. मावशीचे यजमान संगीताचार्य आहेत. कर्नाटक संगीतावर त्यांचं विलक्षण प्रभुत्व आहे. त्यांचं म्हणणं असं की संगीताचा लवंग, वेलदोडे आणि मिरी यांच्या वाढीवर अनुकूल परिणाम होऊन उत्कृष्ट लवंगा, वेलदोडे आणि मिरे येतात. तुम्ही हसू नका. त्यांना बागायतीच्या उत्पन्नात उच्चांक गाठल्याबद्दल अनेक पारितोषिकं मिळाली आहेत हो. तुम्ही येताच मावशीचे यजमान स्वागत करतील. नंतर साऱ्या बागा फिरवून दाखवतील. त्यांना मिळालेली पारितोषिकं, मानपत्र दाखवतील. एवढं तुम्ही सहन केल्यावर संध्याकाळच्या वेळी कर्नाटक संगीतही ऐकवतील. या सर्व दिव्यातून तुम्ही यशस्वीरित्या पार पडलात की मग त्यांच्या लोभाला कमी नाही. हे सारं लक्षात असू द्यात माझ्याकरता. आपणाला तिथं 8-10 दिवस राहायचंय. तुम्ही मला ओळखाल ना? तुम्हाला आवडणारी मयूरपंखी साडी नेसून येईन. हा संशय आपला उगीचच. तुमच्या गळ्यात दुर्बीण असू द्यात. टूफू सेज, grains from the fragrant rice stalks picked and dropped by the parrots. ह्या पक्षी अभयारण्याला इथले लोक पवित्र स्थान मानतात. त्या सरोवराच्या 40 मैलांच्या परिसरात बंदुकीचा आवाज सुद्धा काढायचा नाही अशी त्रावणकोर महाराजांची आज्ञा होती. ती अद्यापही तशीच चालू आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इथलं हे सरोवर अतिप्राचीन आहे. ह्या गावचा सुवासिक भात पालघाटच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. इथल्या शेतकऱ्यांना कधी खत विकत घ्यावं लागलं नाही. तळ्यातील घुमटाकार हिरव्या दिसणाऱ्या वृक्षांवर लक्षावधी पक्षी आश्रयाला येतात. जलाशय तुडुंब भरल्यावर त्यांचा डेरेदार विस्तार नितळ पाण्याला स्पर्श करताना मोठं विलोभनीय वाटतं. पाण्यातील झाडांवर बसणारे हे पक्षी उदकात विपुल शीट टाकतात. पंचतंत्रातली सोन्याची विष्ठा देणाऱ्या पाखराची गोष्ट मला आठवते. अशा पाण्याखाली इथली भात शेती पिकते. कित्येक शतकं झाली हे असंच चाललंय. तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे पक्षी तिबेट, लडाख आणि सायबेरिया या भागातून येतात म्हणायचे. या पक्ष्यांचे थवेच्या थवे आकाशातून सरोवरावर उतरू लागले ना
की इथल्या गावकऱ्यांना केवढा आनंद होतो म्हणून सांगू. ली हाऊ कू सेज, like a wonderful night upon one pillow, wandering one immortal dream. तुमच्या सहवासात 8 दिवस कसे गेले हे कळलं देखील नाही. राजमाणिकमना तुमचा स्वभाव फार आवडला. तुमच्यासारख्या सहिष्णू तरुण मित्र त्यांना आत्तापर्यंत लाभला नाही असं ते म्हणतात. चांदण्यात नारळी पोफळीच्या झावळ्यांच्या सावलीत बसून राजमाणिकमची संगीत साधना चालू होई. तुम्ही तल्लीन होऊन डोलू लागत असत. तुमच्या डोळ्यातून आसवं येताना मी पाहिली. महाकवी जयदेवांचं सार गीत गोविंद ते रागदारीत गातात. ते सूर मी अजूनही विसरले नाही. मेघैर मेदुर मंबरम वनभुव श्यामास्तमालुद्रुमैः नक्त भिरुरयं त्वमेव तदीमं राधे गृहं प्रापय गृहं प्रापय. त्यांचा निरोप घेताना तुम्ही नमस्कार करण्याकरता ओणावलात. मी त्यांच्या डोळ्यात आसवांची नदी पाहिली. त्यांनी झटकन तुम्हाला छातीशी धरलं. राजमाणिकम, मी तुम्हाला तुमच्या संगीत साधनेपुढे नतमस्तक आहे असं बाष्परुद्ध कंठानं म्हणत तुम्ही त्यांचा निरोप घेतलात. रोजच्याप्रमाणे ते सायंकाळी गायले नाहीत. मी त्यांच्या शेजारी जाऊन बसले तेव्हा कुठं भानावर येऊन त्यांनी प्रश्न केला, तुझे हे मित्र पुन्हा केव्हा येतील? पालघाट, डिसेंबर 1962 ते डिसेंबर 1963. कुवान हान चिंग सेज, फ्लॉवर्स लाईक ब्लूम, फ्लॉवर्स विल ब्लूम अगेन अनदर डे. मॅन हॅज नेव्हर हिज यूथ अगेन. पक्ष्यांच्या पर्यटनाचा अभ्यासाकरता तुम्ही तिबेट, लडाख आणि तिथून सिक्कीमला जाणार? नाही गेलात तर नाही चालणार का? राजमाणिकम तुमची फार आठवण काढतात. तिथंच आपण राहूया. तुमच्याबरोबर मीही रोज पक्षी निरीक्षणाला येत जाईन. खूप मज्जा येईल नाही? फादर आर्यभट्टच्या आर्यभट्टीय या ज्योतिर्गणितावरच्या ग्रंथाचा अनुवाद करतायत. परवा ते म्हणाले, रात्री आकाशातून प्रवास करणारे पक्षी ग्रह नक्षत्रांचा मागोवा घेत स्थलांतर करतात. आश्चर्यच आहे नाही? चू हुआन सियांग सेज, वन्स आय स्लेप्ट इन अ स्मॉल टेंट लिसनिंग टू द कोल्ड बगल ब्लो. नाव आय लीन ॲट अ पुअर कॉटेज डोअर काउंटिंग द वाईल्ड गीज फ्लाय बाय. फादर फारच वर्षांपूर्वी तिबेटच्या संस्कृत विद्यापीठाचे विद्यार्थी होते. भूर्जपत्रावर लिहिलेल्या वनस्पती व पशुपक्षी विज्ञानावरील संस्कृत, तिबेटी आणि चिनी भाषेतील प्राचीन हस्तलिखित ग्रंथांच्या प्रती करण्याचं काम त्यांनी त्या काळात केलं. त्यांचे एक पक्षीमित्र फ्रँक लुडलो गेली अनेक वर्ष तिबेटमधल्या पक्ष्यांचा अभ्यास करतात. त्यांची नावं फादरनं दिलेलं एक परिचयपत्र सोबत पाठवित आहे. त्याचा तुम्हाला फार उपयोग होईल. मानस सरोवरातील 2 राजहंस पक्ष्यांविषयी मी पुष्कळ ऐकलंय. तुम्हाला ते दिसले तर लिहा, मी देखील पाहायला येईन. गॅरिक सेज, अ फेलो फीलिंग मेक्स वन वंडरस काइंड. आपणना भेटायला त्यांचे काही पाश्चात्य मित्र आले होते. बनारस संस्कृत विद्यापीठातले अप्पांचे ते एकेकाळीचे सहाध्यायी होते. त्यातले एक पुण्यात राहत असून ज्ञानेश्वरीचा फ्रेंचमध्ये अनुवाद करतायत. दुसरे एक पंडित इथल्याच भारतीय संगीताच्या अभ्यासासाठी आलेत. ते तिरुवल्लूरला राहून संगीताची साधना करतील. तिसरी एक अमेरिकन युवती भारत पाहायला आली आहे. तिची माझी फार गट्टी जमली. ती आता फादरबरोबर राहणार आहे. उमर खयाम सेज, नाव द न्यू इयर रिवायविंग ओल्ड डिझायर्स, द थॉटफुल सोल टू सॉलिट्यूड रिटायर्स. एका विद्वान संस्कृत पंडिताची मी एकुलती एक मुलगी. आईच्या जागी तेच. त्यांनी मला घरीच संस्कृत शिकवलं. संगीताचा अभ्यास एका थोर आचार्यांकडनं करून घेतला. आप्पांचं सर्वस्व मीच. मुलाच्या जागी देखील
संस्कृत साहित्यातील त्यांच्या निरपेक्ष संशोधनाबद्दल परवा त्यांना शासनाकडून मानपत्र देण्यात आलं. पण देऊ केलेल्या वार्षिक मानधनाचा स्वीकार आप्पांनी केला नाही. अशाच एका उदास संध्याकाळी ते घरी परत आले. फार थकलेले वाटले. रात्रीची जेवणं झाली. मी हळूच त्यांच्यापाशी जाऊन बसले. आप्पा, तुमची प्रकृती बरी नाही का? छे छे, मला काहीच झालं नाही आहे नीला. गुरुदेव टागोरांचं ते गीत गातेस? एकला चालो रे, एकला चालो रे. तुझ्या भावसमृद्ध आवाजात ते गीत मोठं गोड वाटतं. हॅन यू सेज इवन द नियरेस्ट नॉट टू फेमिलियर. आप्पांना मी अनेक वेळा म्हटलं, आप्पा, मला भास्कराचार्यांची लीलावती शिकवा ना हो. ना बेटा, ना राजा बेटी. लीलावती सोडून तुला कुठलाही ग्रंथ शिकवीन, पण तो तेवढा शिकवायला सांगू नकोस. आणि आज मात्र म्हणाले, नीला, लीलावतीचं अध्ययन करण्याची तुझी फार इच्छा होती ना? आण तो ग्रंथ. आजपासून तुला मी तो शिकवणार बरं का? इतक्यात फादर बरोबर माझ्या मैत्रिणीचं लिलीचं खेळकर हसणं ऐकू आलं. फादर आत आले. स्वच्छ आकाशात नक्षत्रांचं नियत परिभ्रमण चाललंय. जीवनपथावरून चालणाऱ्या ह्या दोघ्या कर्मयोग्यांना पाहिलं की मनाला केवढी व्यथा होते. उमर खयाम सेज, ओ दाऊ हू डिड्स दिस पिटफॉल अँड विथ जिन बिसेट द रोड आय वॉज टू वॉन्डर इन. सीमेवर युद्ध पेटलंय. वरचे वर त्याला गंभीर स्वरूप येतंय. सैन्यात कमिशनरवर जाणार म्हणून अगोदर कळवलं देखील नाही. लुडलो महाशयांनी लिहिल्यावर ते कळलं. तुम्ही सैन्यात गेलात याबद्दल मला लिहिण्याची जरुरी तुम्हाला वाटली नाही. फादर नाही, परवाच संरक्षण विभागाचं एक पत्र आलंय. त्यांना सीमेवर बोलवलंय. पूर्वायुष्यात ते कर्नलच्या हुद्द्यावर होते म्हणे. नावाजलेले सर्जन म्हणून त्यांची ख्याती होती. चेंग तेंग हू सेज, I sigh for life. So many partings, meetings, how few. फादरचं आगमन तुमच्याच कमांडमध्ये झालं हा योगायोगच म्हणायचा. त्यांना तुम्ही युनिफॉर्ममध्ये ओळखलं नाही. फादरच्या बहुविध व्यक्तिमत्वामुळे मीही मंत्रमुग्ध झाले. निरोप घेताना बंगल्याची चावी लिलीला देत म्हणाले, हा बंगला तुम्ही दोघींनी सांभाळायचा, त्याची देखभाल करायची. लिलीला भडभडून आलं. त्यांच्या छातीवर डोकं ठेवून डोळ्यात आसू आणून लिली बाष्परुद्ध कंठानं म्हणाली, किती वर्षांनी भेटला तो बाबा, आणि आता पुन्हाही ताटातूट. आई म्हणाली होती की तुझे वडील निस्संग वृत्तीचे आहेत. त्यांच्या अथांग घाऱ्या डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली, परंतु एक थेंबही खाली पडला नाही. त्या बाप लेकीची ही अपूर्व भेट पाहून माझ्या डोळ्यांच्या कणा ओल्या झाल्या होत्या. ची चुआन सियांग सेज, अ मॅन शुड नॉट बी अँशियस फॉर द एंड ऑफ हिज लाईफ. एक तप आपल्या सहवासात राहून फादर एकाएकी असे निघून जात आहेत हे पाहून आप्पा अस्वस्थ झाले. सीमेवर जाण्या अगोदर फादर आणि आप्पा मैलच्या मैल मुकाट्यानं फिरायला जात. तासन तास बागेतील वेताच्या खुर्चीवर बसून राहत. त्यांना वाढलेलं जेवण पार गार होई. आम्ही दोघीही त्या लहान झालेल्या दोघा मोठ्यांना सांभाळता सांभाळता पुरेवाट झाली होती. जायच्या दिवशी त्यांच्या कपाळी कुंकुम तिलक लावून मी त्यांना ओवाळलं. कोचीन विमानतळावरून सैनिकी अधिकाऱ्यांसाठी खास विमान जाणार होतं. मी, आप्पा आणि लिली विमानतळावर गेलो. ठरल्या वेळी विमान उंच उंच आकाशात निघून गेलं. आप्पा कितीतरी वर्षांनी वृद्ध दिसू लागले. लिलीची समजूत काढीत तिला दिलासा देत शांत करीत आम्ही घरी पोहोचलो. महाभारतात लिहिलंय, पक्ष्यांची पावलं आकाशात दिसत नाहीत. पक्ष्यांची पावलं आकाशात दिसत नाहीत. प्रज्ञावान माणसांची पावलं
भूमीवर दिसत नाहीत. तुम्ही जर्मनीत पक्षीशास्त्राचा अभ्यास करीत असताना पक्ष्यांच्या स्थलांतराचं संशोधन करण्याकरता रडार चालवण्याचं तंत्र अवगत केलं. त्याचा तुम्हाला युद्धात खूप उपयोग झाला असं लिहिलंत. तुमच्या धैर्याचा, ज्ञानाचा आणि मातृभूमीवरील प्रेमाचा आम्हा सगळ्यांना अभिमान वाटत आलाय. परंतु नियतीला वेगळंच मंजूर होतं. युद्धातील कैदी म्हणून तुमच्या शत्रुपक्षाच्या तळावर रवानगी झाल्याचं फादरकडून कळलं. नंतर वृत्तपत्रातून येणाऱ्या बातमीनं काळीज सरकून जाई. फादरची मला धीर देणारी पत्र येत होती आणि मग जिकडे तिकडे अंधारच अंधार. आम्ही तर आशाच सोडली होती. नंतरच्या काळात कितीतरी अघटित घडत राहिलं. फादरचा युद्धात शोकांत झाला. त्यांना मरणोत्तर बहाल केलेलं अशोक महावीर चक्र लिलीनं स्वीकारायचं असं शासनानं ठरवलं. त्यांच्या वारसापत्रात आप्पांना विश्वस्त नेमून त्यांनी लिलीचा सांभाळ करावा असं लिहिलंय. त्यांच्या ग्रंथाचं येणारं मानधन लढाईत अंध झालेल्या सैनिकांना देऊ केलंय. मरणोत्तर आपणाला हिंदू संस्कारांप्रमाणे अग्नी देण्यात यावा अशी इच्छा त्यांनी मृत्यूपत्रात प्रकट केली होती. लू तुंग सेज, The birds are dead, their songs vanished. काहींचं अस्तित्व फार प्रभावी असतं. ते निघून गेले की मंदिरातून देव नाहीसा व्हावा असं वाटतं. फादरचं व्यक्तिमत्व असंच काहीसं होतं. आप्पांनी आता सारं लिहिणं वाचलं सोडलंय. फादरच्या समाधीपुढं ते तासनतास जाऊन बसतात. त्यांच्या मैत्रीची रीत देखील अशीच गूढ आहे. सरहद्दीवरील तोफेच्या धूमधडाक्यानं तिबेट उद्ध्वस्त झालं. तिथल्या लोकांच्या घरांच्या छपरांवर, मंदिरांच्या शिखरांवर, मठांच्या छतांवर निर्भयपणे घरकुलं करणारे चक्रवाक पक्षी आता उडून गेले. माणसांसाठी माणसं अश्रू ढाळताना पाहिलेत. परंतु मुक्या पाखरांची उद्ध्वस्त झालेली घरटी पाहून लुडलो महाशय फार अस्वस्थ झाले असं तुम्ही गेल्या पत्रात लिहिलंय. त्यामुळे मी कितीतरी व्यथित झाले. मेंग चियाओ सेज, द पेरिल ऑफ अ लव्ह इज नॉट इन लव्हिंग टू ऑफन. अ सिंगल इव्हनिंग कॅन लीव्ह इट्स वुंड इन द सोल. तिबेट येथील लुडलो महाशयांची फादरची कर्नल असतानाची वस्त्र आणि मानचिन्ह तुम्हाला आणून दिली. ही वस्त्र कर्नलनी वयाच्या 32व्या वर्षी मंदिरातील देवतेला तिच्या चरणी समर्पण करून आपल्या अधिकारपदाचं त्यागपत्र दिलं. नंतर तिथंच राहून संस्कृत, चिनी व तिबेटी भाषेचं अध्ययन केलं. या गोष्टीला खूप वर्ष झाली. फादर कोण होते कोण जाणे. ते नेहमी म्हणायचे, केरळ पृथ्वीवरील दुसरा स्वर्ग आहे. कालिदासानं रघुवंशात केलेलं केरळ देशाचं वर्णन फादर मोठ्या आत्मीयतेनं म्हणत. रविवर्म्याची चित्र त्यांना फार आवडायची. ते नेहमी म्हणायचे, पूर्वजन्मात मी केरळमध्ये एका नायर कुटुंबात जन्मलो. माझी पत्नी फार सुंदर होती, अगदी रविवर्म्याच्या चित्रातले सारखी. सेई शोनागन सेज, things that are near though distant paradise, the course of a boat, relation between a man and a woman. परवा लिली धावत आली आणि म्हणाली, तुला एक आनंदाची बातमी सांगते. ती भारतातील सारी प्रेक्षणीय स्थळं पाहायला गेली होती. महिनाभर तिचं पत्रच नाही. मला वाटलं कदाचित तिचं लग्न ठरलं असावं. कदाचित तिचा प्रियकर तिला भेटायला यायला असावा. एका संध्याकाळी ती दारात येऊन उभी राहिली. तिला पाहताच मला भडभडून आलं. लिली, लिली, काय केलंस ग हे? हीच काय ती आनंदाची बातमी सांगायची होती तुला? त्या भावनाप्रधान युवतीला मी कधी ओळखूच शकले नाही. ती नन होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. Hen you says, a zest for the fields and moors stirs in me. The ambition for robes of office has long since turned to loathing. तुम्ही पत्रात लिहिलंय,
फादरच्या जीवनाकडे पाहिलं की महाभारतातील भीष्माचार्यांची आठवण होते. त्यांची पुण्यतिथी जवळ येते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही इकडे येणार असल्याचं वाचून आप्पांना बरं वाटलं. येताना त्यांची तिबेटमधली वस्त्र, मानचिन्ह घेऊन येणार म्हणता. मृत्यूपूर्वी त्यांनी तुमच्यासाठी एक पत्र लुडलोंना देऊन ठेवलंय. ते आप्पा आणि माझ्या समक्ष काढून वाचावं असं त्यावर लिहिलंय म्हणता. त्यामुळे मला अधिकच गूढात लोटलंय. काय असेल त्या पत्रात? काय असेल त्या पत्रात? निळावंती, पक्षी जाय दिगंतरा. लेखक मारुती चितमपल्ली. धन्यवाद. मी अभिवाचक नमिता नितीन आपळे.